आता महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 10 जिल्ह्यात पैसे वाटप झाले आज। आत्ताची सर्वात मोठी आणि इम्पॉर्टंट माहिती घेऊन आलोय। 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले आज। 2100 प्लस 9200, काही महिलांना 2100 प्लस 2100 4200 रुपये भेटले, तर काही महिलांना निव्वळ 9000 रुपये देखील देण्यात आलेले आहे। आता कोणते ते निवडक महिला आहेत त्यांना 9000 रुपये देण्यात आले आणि कोणकोणते ते 10 जिल्हे यात पैसे वाटप होणार आहे आणि पुढचे जे 10 जिल्हे आहेत त्यामध्ये उद्या पैसे वाटप होणार, आजच्या आज पैसे वाटप होणार आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेच पाहिजे। या 10 जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सुद्धा 100% आजच्या आज पैसे जमा होणार आहे। कोणकोणते ते जिल्हे असणार आहे, कोणाला पैसे मिळणार आहे, त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजपासून पैसे वाटप सुरू होण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजे 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे वाटप सुरू होणार आहे। कोणते ते 10 जिल्हे आहेत? फक्त याच 10 निवडक जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार। आता फक्त त्यांनी 10 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार, पण सर्वात अगोदर या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। आता कोणते ते 10 जिल्हे ते आपण बघूया। सर्वात अगोदर तुम्ही बघू शकता आता कोणते ते 10 जिल्हे असणार आहे, म्हणजे ज्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे। काही महिलांना 4200 रुपये देखील देण्यात आले आणि काही महिलांना 9200 रुपये देखील देण्यात आलेले आहे आणि काही महिलांना फक्त 2100 रुपये मिळाले आहे। त्याबद्दलची माहिती म्हणजे कोणाला असे पैसे मिळाले, कोणाला 9200 मिळाले, त्यावर एक मोठी बातमी समोर आली आहे। आता तुम्ही जर फॉर्म भरला असेल जुलै, ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये जर तुमचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला आतापर्यंत 9200 रुपये मिळाले असतील आणि जर तुम्ही या महिन्यांमध्ये फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला फक्त 4200 रुपये मिळणार आहे आणि जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या नंतर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला फक्त 2100 रुपये मिळणार आहे। आत्ताची बातमी समोर आलेली आहे। या आत्ताची सर्वात इम्पॉर्टंट बातमी आहे। जर तुम्ही या महिन्यांमध्ये फॉर्म भरला असेल तर 9200 रुपये तुम्हाला मिळतील आणि जर या महिन्यांमध्ये तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 2100 रुपये मिळणार आहे। ते आता जी 1500 रुपयाची स्कीम होती, 1500 रुपये लाडक्या बहिणींना आम्ही देतो, तर ते लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये मिळणार, ते 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे। आता तुम्हाला माहिती आहे डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता एकत्रीकरण तुमच्या खात्यात जमा होणार आहे, ते म्हणजे 4200 रुपये। ते पण कोणाला मिळणार आहे? काही ठराविक महिलांना। ते ज्या महिलांनी या महिन्यांमध्ये फॉर्म भरला असेल त्यांना 4200 भेटतील, नाहीतर तुम्हाला 2100 रुपये देखील डायरेक्ट भेटून जाणार आहे। फक्त 2100 रुपये मिळतील, सर्व महिलांना 2100 रुपये मिळणार आहे। फक्त 4200 कोणाला भेटतील? ज्यांनी या महिन्यांमध्ये फॉर्म भरला असेल त्यांना 4200 रुपये मिळणार आहे। आत्ताची सर्वात मोठी आणि इम्पॉर्टंट माहिती होती। आता बघूया कोणते ते 10 जिल्हे आहेत ज्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। आत्ताची सर्वात मोठी आणि ब्रेकिंग न्यूज, या जिल्ह्यांपासून पैसे वाटप होणार आहे। आता कोणकोणते ते जिल्हे आहेत? तुम्ही जर या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला आज 3 वाजेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। 10 जिल्ह्यांपैकी पैसे वाटप होणार आज। आता कोणते ते 10 जिल्हे त्यांनी ठराव केला आहे, तर तुम्ही जर या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला सुद्धा मिळणार आहे। पहिला सर्वात अगोदर ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार तो जिल्हा म्हणजे यवतमाळ। जर तुम्ही यवतमाळमध्ये राहत असाल तर तुम्हाला 100% आजच्या आज पैसे भेटून जातील। सर्वात अगोदर या जिल्ह्यात तुम्ही जर राहत असाल तर तुम्हाला पैसे भेटून जातील। जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता, सर आम्ही या जिल्ह्यात राहतो आणि आम्हाला पैसे देखील भेटले आहे। आता दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे सातारा। सातारामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सुद्धा आजच्या आज पैसे मिळून जाणार आहे। आणि तिसरा जिल्हा म्हणजे अमरावती। अमरावतीला देखील तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सुद्धा आजच्या आज 3 वाजेच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। ही सर्वात मोठी आणि इम्पॉर्टंट बातमी होती। आता बघूया पुढचे कोणकोणते ते जिल्हा आहे त्यामध्ये पैसे वाटप होणार। जळगावला देखील तुम्ही राहत असाल, जळगाववाल्यांसाठी पण आनंदाची बातमी, तर आजच्या आज तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। ते म्हणजे किती पैसे जमा होणार आहे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे। तुम्ही जर या महिन्यांमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला देखील पैसे मिळणार आहे। दुसरं म्हणजे नाशिक, सर्वात मेन नाशिकमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला देखील 100% आज पैसे मिळणार आहे। नाशिकवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी। तुम्ही जर नाशिकमध्ये राहत असाल तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता, सर आम्ही नाशिकमध्ये राहतो, आम्हाला सुद्धा पैसे भेटणार, तुम्हाला सुद्धा पैसे भेटणार।
तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, सर आम्ही नाशिकमध्ये राहतो, आम्हाला पैसे किती भेटले, काय भेटले ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, व्हिडिओला लाईक करा. तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट माहिती घेऊन येत असतो. आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून द्या. आणि 6वा जिल्हा म्हणजे संभाजीनगर. पूर्वीचं जे औरंगाबाद होतं, आत्ताचं जे संभाजीनगर आहे त्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट माहिती आली आहे. संभाजीनगरला सुद्धा पैसे वाटप होणार आहे. ही सर्वात मोठी इम्पॉर्टंट बातमी आहे. जर तुम्ही संभाजीनगरला राहत असाल, तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता की सर आम्ही संभाजीनगरला राहतो आणि आम्हाला सुद्धा पैसे मिळाले. ठीक आहे. नाही मिळाले असेल तर नाही सुद्धा लिहू शकता. आणि 7वा जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे रत्नागिरी. आता रत्नागिरीवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी. तुम्ही जर रत्नागिरीमध्ये राहत असाल, तुम्हाला सुद्धा 100% आज पैसे मिळतील. आणि 8वा जिल्हा जो राहणार आहे तो म्हणजे धुळे. धुळेकरांसाठी पण इम्पॉर्टंट माहिती आहे. तुम्ही जर धुळे जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहेत. आणि रायगडवाल्यांसाठी पण इम्पॉर्टंट माहिती आहे. तुम्ही जर रायगडला राहत असाल तर तुम्हाला सुद्धा आजच्या आज पैसे भेटणार आहे. असं 9 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, सर आम्ही या जिल्ह्यात राहतो, आम्हाला पैसे भेटले. आता शेवटचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार. नंदुरबारला जरी तुम्ही राहत असाल तरीसुद्धा तुम्हाला 100% आज पैसे मिळणार आहे. असं टोटल त्यांनी 10 जिल्ह्यांना ठराव केलं आहे की तुम्ही जर या 10 जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला 100% पैसे मिळणार आहे. पण सर्वात अगोदर फक्त याच महिलांना पैसे मिळणार. आता यावर पण 10 जिल्ह्यात जरी तुम्ही राहत असाल तर फक्त याच निवडक महिलांना पैसे मिळणार आहे. आता कोणते ते निवडक महिला राहणार आहे, त्यांना पैसे दिले जाणार आहे, त्यावर पण एक मोठी आणि इम्पॉर्टंट बातमी समोर आली आहे. ठराव केलेला आहे की याच महिलांना पैसे द्यायचे. म्हणजे कोणाला पैसे द्यायचे तर त्याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. तर 2100 + 2100 4,200 रुपये तुम्हाला मिळणार आहे. हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगून दिलं आहे की तुम्हाला 4,200 रुपये मिळणार आहे. आता फक्त याच निवडक महिलांना पैसे दिले जाणार आहे. आता कोणते ते निवडक महिला असणार आहे, ज्या महिलांचं बँक अकाउंट खातं या 8 बँकेंपैकी असेल त्यांनाच पैसे वाटप होणार, नाहीतर पैसे त्यांना मिळणार नाही. जर तुमचं बँक अकाउंट या 8 बँकेंपैकी असेल तर आत्ताच्या आत्ता तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. आणि या 8 बँकांपैकी तुमच्या खात्यात तुमचं खातं नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही. तुम्ही देखील या 10 जिल्ह्यांमध्ये जरी राहत असाल तरीसुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाही. आता कोणते ते 8 बँक आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेऊया. लगेच तुम्हाला सांगतो की ते कोणकोणते ते बँक आहे, कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप होणार आहे. तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही या बँकांपैकी तुमचं खातं खोललं असेल तर तुम्हाला 100% पैसे मिळतील. ते सर्वात अगोदर म्हणजे ICICI बँक जर तुमचं असेल तर तुम्हाला पैसे भेटणार आहे. दुसरं म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. तिसरं जे बँक त्यांनी ठराव केलं आहे ते म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. बँक ऑफ महाराष्ट्राला देखील तुम्ही राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे मिळणार आहे. इथं बघू शकता, बँक ऑफ महाराष्ट्राला जरी राहत असाल तरी पैसे मिळणार. ॲक्सिस बँकमध्ये जरी तुमचं खातं असेल तरीसुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहे. ॲक्सिस बँकसुद्धा त्यांनी ठराव केली आहे. आणि यामध्ये ICICI बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया. यापैकी अजून एक बँक आहे ते म्हणजे इंडिया पोस्ट बँक. या बँकमध्ये जरी तुमचं खातं असेल, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना या 8 बँकांपैकी तुमचं खातं दिलं असेल तर तुम्हाला 100% आजच्या आज पैसे मिळणार आहे. ठीक आहे. आणि हे 4,200 रुपये प्रत्येक महिलाला नाही मिळणार. जर तुम्ही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 4,200 भेटेल. आणि या महिन्यांपैकी तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला 2100 मिळणार आहे. ही सर्वात मोठी अपडेट होती, आत्ताची सर्वात मोठी अपडेट याला म्हणू शकता. आणि तुम्हाला जर 7,500 रुपये भेटले असतील तर तुम्हाला 4,200 रुपये मिळणार आहे. आणि तुम्हाला आत्तापर्यंत 1 रुपयासुद्धा भेटला नसेल तुम्हाला सुद्धा 4,200 रुपये मिळणार आहे. आणि उरला प्रश्न 9,000 रुपये कोणाला मिळणार आहे. 9,200 रुपये कोणाला मिळणार आहे तर 9,200 रुपये काही निवडक महिलांना मिळणार आहे. आता कोणाला, ज्या महिलांनी गॅस सिलेंडरसाठी 3 गॅस सिलेंडरचा फॉर्म भरला होता त्यांना मिळणार आहे 9,200 रुपये. आणि त्यामध्ये अन्नपूर्णा योजनाचे 2500 रुपये देखील कॅल्क्युलेट केले जाणार आहे. अन्नपूर्णा योजनाचे 2500 आणि 3 सिलेंडरचे आणि 4,200 असं टोटल तुम्हाला 9,200 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. जर आत्तापर्यंत तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे भेटले नसेल
आणि 3 गॅस सिलेंडरचे पैसे भेटले नसेल तर आता लाडकी बहीण योजनेचे पैसे आणि या 2 योजनेचे पैसे असं टोटल कॅल्क्युलेट करून तुम्हाला 9,200 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आणि ज्या महिलांनी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला नसेल त्यांच्यासाठी पण एक नवीन संधी ओपन होणार आहे. ते सुद्धा आता अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरू शकता. आम्हाला महिलांनी भरपूर साथ दिला तर जी आम्ही योजना आणू ही सर्व योजना आम्ही सुरूच ठेवणार आहे आणि सर्व महिलांना याचा लाभ आम्ही देणार आहोत. एकनाथ शिंदे सरांनी मोठी घोषणा करून टाकली. जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि जर तुम्ही या अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 9,200 रुपये 100% मिळणार. पण काही ठराविक महिलांना जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं याबद्दल जर तुम्ही फॉर्म भरला असेल गॅस सिलेंडरचा आणि अन्नपूर्णा योजनेचा तर तुम्हाला 9,200 रुपये आजच्या आज तुमच्या खात्यात जमा होणार आहे. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला आताच्या आता लाईक करून टाका. चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून जी पण नवीन माहिती येईल लगेच तुम्हाला पाहायला भेटून जाईल. तर भेटूया पुढची नवीन माहितीमध्ये.